कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाबाबत देशातल्या युवा पिढीतल्या उत्साहाचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कौतुक केलं असून देश आणि जगाचंही भविष्य पूर्णपणे नवं असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. AI इंडिया इम्पॅक्ट शिखर परिषदेत संशोधन परिसंवादाच्या उद्घाटन समारंभात ते आज सकाळी बोलत होते. काल या परिषदेसाठी 2.5 लाख लोक उपस्थित होते. परिषदेसाठी आलेल्या युवांसोबतचा संवाद अत्यंत उत्साहवर्धक आणि उमेद वृद्धिंगत करणारा होता असं सांगून सुरक्षित AIसाठी ठोस सूचना करण्याचं आवाहन त्यांनी युवा पिढीला केलं. भारताचे AI बाबत दृष्टिकोन समावेशक असून वास्तव जगातली आव्हानं, उत्पादन क्षमता वाढवणं, आरोग्य आणि कृषी क्षेत्रातल्या प्रश्नांचं निराकरण यासंदर्भात भारत AI तंत्रज्ञानाकडे आशावादी दृष्टिकोनातून पाहत आहे असं ते म्हणाले. एआई का उसी माध्यम से, उसी विजन के साथ किस तरह से पॉपुलेशन स्केल पे प्रॉब्लम्स को सॉल्व कर पाएं, वो फोकस है. इस एआई समिट में आप देख रहे हैं कितनी ऊर्जा है, कितनी एनर्जी है, किस तरीके से देश के, दुनिया के सभी एआई के लीडर्स यहाँ पर उपस्थित हैं और विशेषकर युवाओं में, नौजवानों में बहुत उत्साह है कि इस नई टेक्नोलॉजी का उपयोग करके नए सॉल्यूशंस लाएं और एक नए तरीके से देश की, दुनिया की प्रॉब्लम्स को सॉल्व करें. अश्विनी वैष्णव यांनी आज AI इम्पॅक्ट परिषदेत उद्योजक, जागतिक शिक्षण तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या धोरणात्मक बैठकीचं अध्यक्षपदही भूषवलं. यासह त्यांनी उत्पादन अभियांत्रिकी तंत्रज्ञानासाठी भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्राधान्यांची रूपरेषा मांडली. विकसित राष्ट्र होण्याच्या भारताच्या प्रवासात कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक पायाभूत आधारस्तंभ आहे असं त्यांनी सांगितलं. कृत्रिम